लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे। तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या शरणपूर रोड परिसरामध्ये भर दिवसा ड्रंक अँड ड्राईव्हचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मद्यधुंद अवस्थेत मालवाहू पिकअप चालकानं 3 ते 4 चारचाकी आणि काही दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे। MH15 HH 2123 या क्रमांकाची मालवाहू पिकअप राजीव गांधी भवन समोरून जात असताना चालकानं मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचा आरोप आहे। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरून जात असलेल्या 3 ते 4 चारचाकी वाहनांना आणि काही दुचाकींना धडक बसली आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र वाहनांचं नुकसान झालंय। घटनेनंतर जागरूक नागरिकांनी तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग केलाय। कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये गाडी अडवून चालकाला खाली उतरवण्यात आलंय। त्यानंतर 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आलाय। सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मद्यधुंद अवस्थेतील चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर गाडी अतिशय वेगात आणि झिगझॅग पद्धतीने चालवली जात होती। अचानक समोरच्या वाहनांना धडक दिल्यानंतर आम्हाला संशय आला। आम्ही काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला आणि कॅनडा कॉर्नर येथे गाडी थांबवली। चालक मद्यधुंद अवस्थेत होता। वेळेत कारवाई केली नसती तर मोठा अपघात झाला असता, अशी माहिती येथील स्थानिक नागरिक राहुल सांगळे यांनी दिली आहे। मी राहुल सांगळे, मी सिन्नरला असतो। हा जो व्यक्ती आहे खूप पिलेला आहे, खूप नशा केलेली आहे। यानं याच्या अगोदर 2 गाड्या ठोकल्या। आम्ही नगरपालिकेच्या पुढे होतो, पुढच्या सिग्नलला। हा डायरेक्ट मागून आला, ठोकला, आरशाची काच तोडली, पुढे गेला। आम्ही त्याला पाठीमागून पकडायला गेलो तर पुढे गाड्या होत्या 2 व्हीलर। मला हा अजून 4 जणांना लोटल, तर आम्ही मागे थांबलो, पण पुढे आला आणि ते बोरा जे आहे त्यांच्या गाडीत ठोकला। इथं सापडला तो आणि याने जवळजवळ 5-6 गाड्या आणि 2 2 व्हीलर ठोकल्या। सुदैवानं कोणाला लागलं नाही, पण प्रत्येकाच्या गाडीचं नुकसान झालेलं। माझी नेक्सॉन आहे 23 BH 6678L, तिथं आरसा आणि बाकीचं डॅमेजेस केलेलं आहे। तुमची गाडी आहे करायला। भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे शरणपूर रोड परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।